बोलता बोलता तुम्ही असं म्हणालात पत्रकार हां, परिषदेत. मग मला ते सांगायचं होतं. मनाने वागतो. आमच्या सगळे वारकरी माझं ऐकत असतील, त्यांना काही त्यांना राग येत असेल, पण सत्य हे सत्य असतं. आमच्या हरिपाठामध्ये ज्ञानोबारायांनी एक प्रमाण दिलेलं आहे, मनोमार्गे गेला तो तेथे मुकला, मनानेच वागला तो मुकला. हे प्रमाण जरांगेला अतिशय त्या शब्दातलं संतांनी जे लिहून ठेवलं ना, तसं ते घडून येतंय. मनानेच वागतो, काही मनानेच वागतो, काही इतका आमच्या डोक्याला ताण, कसं कसं त्याची ती लोक शेजारची जे भोगीत आहेत त्यांचं त्यांना माहिती, काही काढतो. इतक्या शिव्या ताई, इतक्या शिव्या दिल्या ह्या तुमच्या कॅमेऱ्यासमोर आल्या म्हणून आल्या. पण म्हणून टीम आणि सगळे त्यांच्या आजूबाजूचे पण नाराज आहेत. बिलकुल बिलकुल नाराज येतं. त्याचे 20 वर्षाचे साथीदार त्याच्यासाठी लोकाला मारायला कोयते घेऊन मारले कोर्टात. ते लोक आज काय बोलतात, शिव्या देतात ते. हो, फक्त ते बिचारे काय, त्या बिचाऱ्यांची प्रामाणिक भावना आहे, आपल्यामुळे ह्याला डाग नको लागायला. अरे हे मला हे सगळे सोयऱ्याचा कायदा माहिती आहे, मला आद्य देश माहिती, आद्य नियम माहिती. मी त्यांना त्याच्यामुळे आव्हान दिलेलं आहे की तुम्ही या समोर तुमच्या कोणत्या स्टुडिओत बोलवा, आमचा आमने सामने घ्या. हे तुझं सगळे सोयऱ्याचं आहे ना, हे काय आहे, तुझा कायदा काय आहे, तुझ्यामुळं समाजाचं कसं नुकसान झालं, मिळालं कसंच काय नाही, हे तुला मी सगळं सांगतो. नाही तर तू तरी मला पटवून सांग, हा सगळे सोयऱ्याचा कायदा तिने काना मात्रा उकार एलांटी वाचून केलेला आहे. हा सगळे सोयऱ्याचा कायदा जो आहे तो त्यांनी केलेला आहे बरं का. त्यांनी त्याला मंजूर असन तरच त्यांनी तिथं काय म्हणला, मी वाचून घेतो वाशीला, आणि मी मग पटलं तरच. बरं, पलटी कशी मारायची, आरक्षण नाही मिळालं तरी आझाद मैदानाला जायचं, आणि मिळालं तरी गुलाल घ्यायला जायचं. मग कमून नाही गेले. काही लोक मला म्हणले, महाराज राव आम्ही टेम्पो करून आलो शिवनेरीपर्यंत, आम्हाला म्हणले संपलं गेलं, संपलं. फसवणूक झाली समाजाची.